आणि त्यासाठीच ती लढत आता पाहिली, अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला तो सामना. मात्र विजयाची जी चव जी आहे ते अर्थातच पाचल संघाला मिळाली चाखायला. सुरेख फटकेबाजी आपण पाहिली संकेत झोरेकडनं. सुरुवातीला ह्याच सामन्यामध्ये 1 धावांचं षटक दीपक झोरेकडनं पाहिलं. अक्षरदादा शिंदे यांचं आगमन, जुवाडी संघाचे कर्णधार. सर स्वागत आहे. मागच्या गतविजेते म्हणून, मागच्या स्पर्धेचे विजेते म्हणून तुमच्या नावावरती एक विक्रम आहे आपण पाहायला. सामना सुरू होतोय, नवीन सामना. स्वतः आयोजक मैदानामध्ये भालावली 11 अंबाई चषकाचा उपविजेता म्हणून हा संघ त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आणि आता मात्र भालावली चषकाच्या या कॅम्पेनला सुरुवात करताना, या मोहिमेला सुरुवात करताना आपण पाहतोय भालावली नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय अर्थातच दादा एडगे 11 संघाला. सलामीसाठी आपण पाहतोय फलंदाज विकास आणि गोलंदाजीवरती वैभव. नॉन स्ट्राईकला रोशन. वैभव चाललाय पहिला चेंडू या स्पर्धेतील स्वतःच्या खात्यामधील, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर ठेवलेला, कोणती धाव मिळत नाहीये. सुरेख चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे. मात्र आपण वैभवकडनं पाहिलं गेलं तर एक किरण सर, एक छानसा मेसेज जो आपण टी शर्ट्स पाहतोय भालावलीकरांच्या पाठीवरती, आणि त्याच्यामध्ये मागे पाठीवर लिहिलंय 1 गाव 1 संघ. सध्याच्या घडीला क्रिकेट एवढं पुढे वाढत गेलंय ना की एका गावामध्ये आपल्याला 10 संघ पाहायला मिळतात. वाडी मर्यादित क्रिकेट खूप भोपाळत चाललंय. दरम्यान चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅटर विकासच्या बॅट मधून प्रोटेक्शन होतं तिकडे. एक धाव मिळेल. या एका धावेने इथे मात्र श्री गणेश झालाय. 2 मातब्बर संघ. माझ्या सोबतीला आदरणीय सन्माननीय राम सर जोडले गेलेत. सर स्वागत आहे तुमचं या अति महत्वाच्या आणि प्रचंड सन्मानाच्या स्पर्धेमध्ये. जेव्हा आपण पाहतोय भालावली चषक 2026 पर्व दुसरा आहे. तुम्ही 1 गाव 1 संघ मिळून हा एवढं मोठं देखणं आयोजन जे केलं आहे ना, आज संपूर्ण महाराष्ट्रभरातून या स्पर्धेला कौतुक मिळत आहे. दरम्यान चांगला फटका कौतुकास्पद रोशनच्या बॅटमधून होता पाहायला मिळाला, मात्र डेस्टिनेशन कमी पडलं. इथे मात्र विकेटचा पतन. अपेक्षा मामा आणि भाच्याचं नातं सर वेगळं असतं. सगळ्यात मोठं मैत्रीचं नातं आहे ना मामा आणि भाच्या. कारण भाच्याला सगळ्या मनातील आपल्याला सांगण्याचं एकमेव ठिकाण जर असेल तर तो मामा. आई वडिलांना घाबरून आपल्या राहणारा जर मुलगा एखाद्याकडे व्यक्त कुठे असेल ना तर हक्काने मामा. मग ते आपल्याला पाहिजे ती वस्तू आणायला सांगायची असेल तर ते मामाला. मामा जो आहे ना खऱ्या अर्थाने एका प्रत्येक मुलाच्या जीवनातील एक तो खरा मित्रच अगदी लहानपणापासून असतो. नक्कीच याची डोळा पाहण्यासारखं अगदी सुरेख आयोजन. जशी क्रिकेटच्या मैदानावरती राहुल द्रविड सरांची तंत्रशुद्ध फलंदाजी एवढ्या वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही पाहिली ना, त्याच पद्धतीचं तंत्रशुद्ध आयोजन भालावलीकरांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय. थोडासा मिसफिल्ड, 1 धाव अजून मिळवली आहे. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये थोडासा बदल. धावसंख्या 4, 1 गडी बाद. जिथे मात्र रोशन तंबूत परतलाय. अपेक्षा खूप होत्या रोशनकडनं, मात्र मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा रोशनकडनं थोडीशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही. राजू वळक सरांना सांगावं असं वाटतंय, थोडीशी मेहनत करावी गरजेचं आहे. एक उभरता सितारा म्हणून रोशनकडे आम्ही पाहतोय. दरम्यान क्या लाजवाब स्ट्रोक यहाँ पे खेला है वैभव के बैट से, माफ कीजिए विकास के बैट से निकला हुआ ये गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर पूरे 4 रनों के लिए.
घेण्याचा विचार होता, परंतु थोडासा कॅमेरा इकडे येणार नाहीये आपल्याकडे, परंतु फक्त आवाज जाईल. नक्कीच बरेच प्रश्न मनामध्ये आहेत जे त्यांच्याकडे उत्तरं तुमच्याकडनं शोधायची आहेत. आज तुमच्याकडे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नवतरुण एक आदर्श म्हणून सर पाहतो. मी स्वतः तुमचा फॅन आहे, हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगून झालेलो आहे. नक्कीच सर, कारण तुमच्या त्या माईक हातात आल्यानंतर बोलण्याची शैली, कार्यक्रम उठवण्याचा तुमचा तो अंदाज, आणि खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणतात ना की बोलणाऱ्याला जेव्हा उत्साह कधी येतो माहिती आहे, समोरचं तुमच्याकडे पाहत राहावा. म्हणजे तुम्ही नेमकं काय बोलताय, कसं बोलताय, तुमच्या बोलण्याची ठेक, हे सगळं काही ना तुमच्याकडे आहे. म्हणूनच ऋणानुबंधाच्या माध्यमातून असेल, सगळीकडे तुमची पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही मोठमोठे कार्यक्रम हँडल केलाय. तुमच्या निवेदन या भूमिकेतून पुन्हा एकदा बदल होतोय, षटकामध्ये बदल होतोय, गोलंदाजीमध्ये गोलंदाज नवीन येतोय. आपण योगेशला पाहतोय आणि स्ट्राईकला इथे मात्र फलंदाज सुनील. धाव काय मिळत नाही, धावा मंदावल्या आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं, केवळ 8 धावांचं षटक. इथे मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. थोडंसं वातावरणामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं तर थोडासा अजूनही सूर्यकिरण तेज झालेली नाहीयेत, मंदावलेलं सगळं वातावरण आहे. आणि ह्याच्यामध्ये क्रिकेट थोडंसं बॉडी गरम व्हायला खेळाडूंची थोडासा वेळ जातोय. आणि पहिल्या सामन्याने खऱ्या अर्थाने माहोल तयार केला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला तो सामना संकेतने आपल्या बॅटने आपल्या संघापर्यंत फिरवला. सर खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर क्रिकेटच्या पटलावरती सर व्ह्यू रिचर्ड्स यांना एक सर ही नावाची पदवी मिळाली आहे. आणि त्यानंतर इंडियन क्रिकेटमध्ये माहीबाईंनी रवींद्र जाडेजांना सर रवींद्र जाडेजा असं म्हटलं. मात्र आम्ही सर्व प्रेक्षक असतील, मी सुद्धा असेन की तुमच्या पाठीमागे सुद्धा राम सर हे लागलेलं आहे. ह्याच्या मागची कहाणी काय असेल? अर्थात तुमचं कर्तृत्व महान आहे, परंतु सर ही पदवी पहिल्यांदा नेमकी तुम्हाला कोणी बहाल केली? थँक्यू प्रकाश सर. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पेंढरीचा आवाज आमच्या विनंतीला मान देऊन या भालावली धनगर चषकासाठी उपस्थित राहिले, आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे प्रकाश सर यांचे खूप खूप मी आभार मानतो. आणि आजच्या या स्पर्धेला खरं तर या महाराष्ट्रात अनेक समालोचक आहेत, परंतु आम्ही ज्यांच्यासाठी खूप आग्रह केला आणि या स्पर्धेसाठी त्यांना विनवणी केली, त्यांनी मान देऊन या ठिकाणी तुम्ही आलात. तुमचा प्रश्न जरी माझ्या वैयक्तिक नावाबद्दल असेल तरी मी सांगेन की आपण सगळे जाणता या क्षेत्रात आपण सगळे वावरत असतो आणि विकास लांबोरे सर आपण सगळे जाणतो आणि त्यांनी ही बहाल केलेली खऱ्या अर्थाने हे नाव आहे. फार काही असं त्यामागे असेल असं मला वाटत नाही, पण झाली इच्छा आणि आलं नाव असं आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलेली आहेत. थँक्यू तुम्हा सगळ्यांचे. पुन्हा आपण सामन्याकडे वळूया. नक्कीच असं दिलखुलास आपण बातचीत करत आज संपूर्ण दिवसभर बऱ्याच चर्चा रंगूया. विकास सरांचं नाव घेतलं, त्यांचाही नक्कीच आम्ही उल्लेख आणि प्रश्न येणारच होता तुमच्याकडे. त्या अगोदरच त्या माऊलींचं, या महाराष्ट्र रत्नाचं तुम्ही नाव घेतलात. वळूया सामन्याकडे, जिथे मात्र धाव चोरून काढली आहे. पाहूया रनआउटची संधी निर्माण झाली होती, थोडासा खराब म्हणावा लागेल. धावसंख्या 12 होते, गडी बाद मात्र आपण पाहिला एक थोडीशी मंदावलेली धावसंख्या. आणि यावरती जर बघितलं गेलं तर नक्कीच दादा एडगे सर सुद्धा डगआउट मध्ये उपस्थित आहेत. नाराजही त्यांच्या चेहऱ्याकडे आपण पाहणार आहोत, कारण दादा एडगे म्हटलं की क्रिकेटच्या ह्या वर्तुळामध्ये असेल, सामाजिक जीवन असेल, राजापूरचा संपूर्ण धनगर समाज असेल, एक प्रामुख्याने आपण त्यांचं नाव घेतो, ज्या नावाने आज खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर नवतरुणांना एक प्रेरणा देण्याचं काम केलं. त्यांचा सुद्धा सुरुवातीचा काळ आम्ही सुद्धा जवळून पाहिलाय, परंतु त्या कठीण परिस्थितीतून त्या माणसाने एक नाव आपलं तयार केलंय ना. म्हणूनच नाव कधी काढलं जातं? ज्यावेळी तुम्ही काहीतरी करता, ज्यावेळी तुम्ही या जीवनामधून एक्झिट होणार आहात ना राम सर, त्यानंतर तुमच्या पाठीमागे तुमची पैसा अडके धन संपत्ती काहीच तुम्हाला कोण विचारणार नाहीये, फक्त राहणार ते तुमचं नाव. आणि या नावासाठी मित्रांनो आपल्याला जगायचं असतं. या नावाला कधी जीवनामध्ये डाग लावायला जायचा नसतो. जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं चांगलं कार्य, मग ते इतरांसाठी का असो ना, स्वतःसाठी का असे ना, हे करत राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं, जिथे आपण गोलंदाज योगेशला केवळ 4 धावांचं षटक हाताळताना पाहिलं आणि त्यानंतर मात्र धुरा सांभाळताना भालावलीचा पोलनाड, अर्थातच माही महेंद्र जांगळे
या खेळाडूबद्दल सर सांगायचं वाटतं, त्यांचं मागील 2 हंगामापूर्वी लग्न होतं आणि ते लग्न 2 दिवसावरती येऊन टेपला असताना सुद्धा एक सामना खेळण्यासाठी उतरलेला मैदानामध्ये हा खेळाडू. चूक टिपलाय, कोणताही अडथळा आला होता तरी परंतु त्याच्यावरती मात करत झेल मात्र अचूक टिपलाय. अगोदरच्या चेंडूवरती षटकार पाहिला, त्यानंतर मात्र माहीबाईंचा कमबॅक आपण पाहिला आणि हे दाखवून राजापूर मधलं की आमची सासरवाडी सुद्धा आहे, राजापूर मधलं की मामाचा गाव सुद्धा राजापूर माझा आहे. एकाच घरातून या राजापूरच्या माझी पणजी पण आमच्या त्याच घरातली आहे, आई पण त्याच घरातली आहे आणि माझी बायको पण एकाच घरातली आहे. म्हणजे खूप मोठा वारसा आणि खूप मोठं नातं या राजापूरशी जोडलं गेलेलं आहे. आणि त्यावेळी जोडलं गेलेलं आहे ज्यावेळी सर पायी आपण संपूर्ण धनगर समाज असेल की संपूर्ण जीवन जे असे 100 200 किलोमीटर लोक पायाने चालत एवढ्या लांब पर्यंत जायची, मिळायची, एकमेकांना भेटायचे. त्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम नसायचे, त्यावेळी अशा प्रकारे मोबाईल नव्हते अजिबात, परंतु त्यावेळेस सुद्धा या समाजाने एकसंध राहिला. ती सर्व माणसं एकमेकांमध्ये नातीगोती जपली. दरम्यान काहीतरी होत आहे, काहीतरी मैदानावरती घडताना पाहिलं जातंय. पंचांवरती परिणाम होत नाही, अपील होतं, परंतु सुरक्षित स्थळी पोहोचलाय चंदू शेळके. अर्थातच भावाजी म्हणावं लागेल, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती नात्यांपेक्षा नावं मोठी आहेत, आपल्याला नावच घ्यावं लागेल. बरोबर नाही वाटत ना. धावसंख्या 20. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला, तिसऱ्या षटकाचा. अजून एक षटक घेणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला अजूनही उभा असलेला खेळाडू पाहायला मिळतो, तो म्हणजेच सुनील. सलामीचे जोडी मैदानाच्या तंबूत दिशेने परतली आहे. बघा ना, एकमेकांमध्ये गुंतलेला आपला हा समाज आहे. या समाजाबद्दल, या धनगर समाजाबद्दल राम सर तुम्ही तर माझ्यापेक्षा बरंच काही सांगू शकता. मात्र एक अभिमानास्पद गोष्ट आहे ना सर, की आपल्या एका अशा समाजामध्ये एक असं आहे की तुम्ही जांगडे किंवा मी झोरे, जिथे कुठचा पण झोरे असेल ना तिथे आपल्यामध्ये ही जमत नाही, तो पाहुणे पण होत नाही. तो कुठचा पण असू दे, भारत देशामधला झोरे कुठलाही असू दे, ते मध्ये पाहुणे पण जमत नाही, मग तो आपला भाऊच असतो. परंतु बाकी ठिकाणी असं पाहायला आपण बोलत नाही, परंतु असं पाहायला मिळतं. म्हणजे हा समाजाची ख्याती केवढी आहे बघा बरं. त्यानंतर काही ठिकाणी कसं असतं, विभागवार, ह्या विभागात गेलं की ही कला प्रसिद्ध असते, त्या विभागात गेलं की ती कला प्रसिद्ध असते. परंतु आपला धनगर समाज बघितला तर एक आणि एकमेव गजनृत्य, मग तो कुठचाही धनगर असतो, सगळीकडे तेच फेमस आहे. नक्की झेल टिपला असता परंतु सुटलाय. धावसंख्या मंदावली आहे. इथे मात्र अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मात्र उभारी घ्यावी लागेल. इथून मात्र दादा हेडके संघाला
तो आपला रुतबा पुन्हा एकदा मिळवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये या नावाला जगावं लागेल. खेळाडूंना दाखवून द्यावं लागेल की आमच्यावरती दादा एडगे सरांसारख्या संघ मालकाने का विश्वास ठेवलाय. क्रिकेटच्या मैदानावरती दादा एडगे 11 संघ म्हणजे बलाढ्य संघ म्हणून आपण बऱ्याच वर्ष पाहिलाय. खराब थ्रो म्हणण्यापेक्षा खरा कलेक्शन इथे मात्र पाहायला मिळत आहे. पांड्यांचं इथे माझ्या बाजूला स्कोरर आहे, ते सांगत होते की पांड्या हे चंदू यांचे सख्खे भावजे आहेत. बरोबर, इथे मात्र नाती गोती जपण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला का मैदानात? तर सुनील होता ठीक आहे परंतु म्हणतात ना, अरे कुठेतरी कधी कधी येतं असं मनात की अरे यार आउट करू की नको परंतु नाही, मैदानामध्ये उतरल्यानंतर फक्त प्रतिस्पर्धीच असतो. 14 धावांचा षटक हाताळला माहीबाईने आणि त्यामध्ये पहिला चेंडूवरती षटकार बाद झालाय खेळाडू. रिटायर्ड आउट. येस, सुनील तांबूत परतलाय. आपण सध्या WPL मध्ये बऱ्याच वेळा परफेक्टनिस्ट म्हणून ज्यांच्याकडे ओळखला जातो ना, तोच हा झोरे मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन मैदानाच्या दिशेने आपल्याला पावलं टाकताना दिसतोय. संघ अडचणीत आहे. देवेजी जांगळे भालावली संघाचा हा उभरता खेळाडू आहे. नक्कीच या राजापूर वासियांच्या खऱ्याचा आपण सलाम ठोकला पाहिजे. या संघाने, या खेळाडूंनी, या संपूर्ण राजापूरकरांच्या धनगर वासियांनी जो एक पायंडा घालून दिलाय ना, जो आदर्श निर्माण केला ना आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण धनगर जमातीला, तो खरं म्हणजे आदर्श घेणं गरजेचं आहे. सुविधा बघायला गेलं ना तर देवगड तालुक्यामध्ये बऱ्याच सुविधा आहेत. कुठल्याही धनगर समाजाचं घर कुठल्याही रस्त्याच्या लांब पडलेले काहीच नाही. अगदी रस्त्याच्या बाजूला असणारा देवगड समृद्ध धनगर समाज आहे, परंतु एकही नाहीये. मी स्वतः सांगतो त्या देवगडचा असून सुद्धा मी हे सरळ बोलू शकतो ऑन कॅमेरा. जे आहे ते आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. बोलायला तेवढी मी कुठे घाबरत नाही. दरम्यान चंद्रकांत बाद होत आहेत. गडी बाद झालाय. या गडी बाद झाल्यानंतर धावसंख्येचं पृथक्करण आपण पाहिलं तर धावा झाल्यात केवळ आणि केवळ 26 धावा. थोडासा गेल्या टुर्नामेंट पासून नक्कीच आज दादा एडगे सर मैदानामध्ये उपस्थित आहेत. या गोष्टीकडे नक्कीच विचार करतील. संघा बांधणी पुन्हा एकदा करतील. नक्कीच आपण गोलंदाजीवरती पाहतोय देवेशला. बऱ्याच वेळा काकांच्या सोबत अर्थातच राम सरांसोबत वानखेडेमध्ये या देवेशला आपण त्या फोटोमध्ये बऱ्याच वेळा पाहिलंय. क्रिकेटचं प्रचंड वेळ. चाललाय ब्लॉक होल मध्ये. काय गोलंदाजी करतोय इथे मात्र देवेश जांगळे. वाह, अचूक टप्पा, नियंत्रण आणि वेगवान. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर स्पीड ब्रेकर किंवा हायवेना सांगितलं जातं, एक नियंत्रण ठेवलं जातं वेगावरती. का तर तुमची दिशा भरकडू नये, दिशा तुमची खराब होऊ नये, तुमचं जीवन खराब होऊ नये म्हणून ते वेगावरती नियंत्रण ठेवलं जातं. मात्र इथे मात्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय वेगासोबत नियंत्रण. मामांचा उल्लेख मगाधरनं जो करत होता, या मामांचे दोन्ही पुत्र चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडेला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक लाईन तुझा पाहतोय आणि पॅव्हलियन मधून त्यांचे पिताश्री हा सामना पाहतात. क्या बात आहे, क्या नजारा आहे. याला म्हणतात एकत्रीकरण. पिता पुत्रांना मैदानाच्या या सोहळ्यामध्ये, या भालावली चषकामध्ये एकत्र करण्याचं काम हे आज क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणूनच एवढं हे क्रिकेट रामसर 1844 सालापासून सुरू झालेला आहे. तिथपासून आज दिवसेंदिवस फक्त आणि फक्त पॉप्युलर होतच चाललंय. बरं, हरला तरी मैदानाच्या बाहेर पडण्याचं कोणाची पावलं जात नाहीत. वर्षभर किंवा कित्येक वर्ष जरी खेळाडू खेळले, यश जरी मिळालं नसलं ना, तरी पुन्हा एकदा आपलं भाग्य आजमवण्यासाठी मैदानात उतरतात. या खेळामध्ये ती आशा कायम पल्लवीत राहणारा हा खेळ आहे.
कारण प्रत्येकाला वाटतं ना मी आज हरलोय पुन्हा नव्याने जिंकेन, पुन्हा मी माझं उभं साम्राज्य करेन. आणि म्हणतात ना समोर आहे तो अनुभवी सोरे, थोडासा पाहिला चेंडूला, क्लीन बॉल, त्रिफळाची मागल्या दरवाजाने आला आणि इथे चोरी करून गेलाय. तोच देवेश सांगणे आपल्याला पाहायला. आणि खऱ्या अर्थाने प्रभावित केले देवेश सांगळे. आणि एकदा मित्रांनो या उभरत्या सिताऱ्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. 2 धावांचं षटक आणि 2 गडी बाद करणारं षटक. काय होईल एका बाजूला पाहिलं गेलं तर 24 चेंडू आणि 29 धावाचं टार्गेट फक्त सेट झालंय. परंतु दादा येडगे संघ नामाप्रमाणे कमबॅक करेल का? जो रुतबा त्यांनी एवढ्या वर्ष या क्रिकेटच्या मैदानावरती तयार केलाय तो रुतबा राखेल का? हे सगळं अनुत्तरित प्रश्न आहे. उत्तर मिळतील, नक्कीच पलटवार केला जाईल. परंतु थोड्याशा आपण विश्रांतीनंतर नाणेफेक नेक्स्ट मॅच. अंबाई मिलन आणि जय मल्हार जुवाटी दोन्ही मातब्बर संघ मात्र आज एक इथून पहिल्या सामन्यामध्ये बाहेर पडणार आहे. थोडस मनाकडे दुःख वाटतंय कारण 2 बलाढ्य संघ पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांसोबत ठाकलेत. या दोन्ही कर्णधार विनोद आणि प्रतीक मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. जुवाटी आणि मिळन. तर नाणेफेकीसाठी या चला लगेचच मॅचची लाईव्ह चालू झाली. लगेचच कॅप्टन्स कम अंपीज अंबाई मिळंद जय मल्हार जुवाटी. मागच्या स्पर्धेचा अंबाई चषकाचा मानकरी विजेता जय मल्हार जुवाटी आपल्याला पाहायला मिळणार आहे इन ऍक्शन. आणि त्यानंतर गेली बरेच वर्ष मैदानावरती या राजापूरमध्ये अंबाई मिळन संघाने आपला दबदबा निर्माण केलाय. तोच अंबाई मिळन संघ आज इथे दाखल झालाय. मात्र एक थोडस दुःख वाटणार आहे की एक बलाढ्य संघ दोन्ही त्यातला एक मात्र परंतु लीग मॅच असणार आहे, दुसरी संधी असणार आहे मला वाटतं. त्यामुळे शक्यता टेन्शन नाहीये. या नाणेफेकीसाठी या सन्माननीय सुनील बावधरे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोण कॉल देणार आहे? जुवाटी संघाचा कर्णधार नितीन शिंदे बरोबर. या स्टार खेळाडू मागच्या स्पर्धेचा सामना मालिकावीरचा हक्कदार. छाप द कॉल टेल येतो. काय स्वीकारणार आहात सर तुम्ही? बॉलिंग. त्यानंतर थोडस मागच्या स्पर्धेमध्ये परंतु कुठेतरी मनाला सल देऊन लागणारीच थोडासा पराभव पाहायला मिळाला होता. त्यावर थोडस काम करून आलात ह्यावेळी? हो हो नक्की. नेमक्या चोका कुठे झाल्या त्याच्यावरती काम करून प्लेइंग 11 मध्ये काही बदल झालेत किंवा तोच संघ उतरवणार आहेत? नाही तोच. ओके. मला पुष्कळ साऱ्या शुभेच्छा. बोलायला तुम्ही थोडस करून दाखवतात कामाने. बोलण्यासाठी थोडेसे आपले कप्तान महाने थोडस बिझी दिसतात.
परंतु वळूया आपण सामन्याकडे, तिथे मात्र आता लाईव्ह सामना आपण पाहतोय. बालावली 11 वर्सेस दादा येडगे 11. टार्गेट सोपा आहे, टार्गेट छोटा आहे, मात्र दादा येडगे संघाचं नाव मोठं आहे, त्यामुळे हा सामना अगदी सोपा होणार नाहीये. काय म्हणाल किरण सर? क्रिकेट एक असा खेळ आहे जिथं मात्र प्रिडिक्शन फेल आहे. म्हणून क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जो पण पडत नाही ना, तो पण आपण सांगू शकत नाही कुठला संघ मात्र जिंकणार आहे. म्हणून तर एवढ्या वर्ष हा पॉप्युलरिटी झालेला खेळ पहिल्या चेंडूवरती घणाघात केलाय. जातं आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे. अजून एक मात्र फटका खेळायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे, पण चेंडूचा पाठलांग मात्र केला जातोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय आणि बायच्या सुरुवात मात्र आपल्याला पंच धावा कळवत आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. विनोद जोरेच्या माध्यमातून वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक चांगला चौकार मात्र खेचलाय. तितकाच मात्र ताकदीचा कमबॅक मात्र या गोलंदाजांनी केलाय. नक्कीच खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर राजापूर धनगर समाजातील हा परफेक्शनिस्ट ऑफ द बॉलर, ज्याला आपण मॅग्रा सुद्धा म्हणू शकतो, अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे सर. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच टुर्नामेंटला ह्याला पाहिलंय. अनुभवाचं भांडार यांच्याकडे आहे. अगदी लाईन अँड लेन साठी सटीकता जिसको कहते हैं ना, उसके लिए जाने जाने वाला ये गेंदबाज जिनका नाम हम देखेंगे तो प्रदीप झोरे. नक्कीच सर, प्रत्येक संघामध्ये एक अनुभवी खेळाडू नक्कीच पाहिजे, कारण त्याचं मार्गदर्शन, ज्याप्रमाणे तो खेळ खेळलाय त्या खेळाची मात्र एक आठवण आणि एक योग्य सल्ला देणारा मात्र एक मार्गदर्शक म्हणून या खेळाडूजवळ पाहिलं जातंय. नक्कीच अनुभव आणि नवा युवा पिढींचा जोश ज्या संघांमध्ये मिश्रित व्यवस्थित असतो ना, त्या संघाला विजयापासून रोखणं थोडंसं कठीण असतं. म्हणून सर आपण जर विचार केला तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सरांनी निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून आज भारतीय 50 षटकांचा जो खेळ आहे तिथं मात्र सामोरला जाणारा आणि चांगली खेळी संयमी खेळणारी हे 2 मात्र खेळाडू आहेत, कारण त्यांच्याजवळ दांडगा अनुभव आहे. नक्कीच सर, कारण त्याचा अर्थ असा आहे की संघ बनवताना तुमच्याकडे वरिष्ठ खेळाडू सुद्धा त्या संघांमध्ये असणं गरजेचं असतं. एक 4 ते 5 वरिष्ठ खेळाडूंना घेऊन उर्वरित 5 ते 6 खेळाडूंना तयार करणं भविष्यासाठी, हाच या क्रिकेटचा खऱ्या अर्थाने यशाचं गमक आहे ना. जसं की तुमच्या आणि आमच्या बाजूला खऱ्या अर्थाने गाराणं माझ्या आयुष्यामध्ये तब्बल ते अर्धा तासाचं गाराणं होतं आणि राम सरांचा जो व्हॉइस आहे ना, ते एक वाखण्य जोगे आहे आणि एक शांत स्वभावाचे मात्र ते खेळाडू म्हणूया किंवा प्रेक्षक म्हणूया किंवा आयोजक असं आपण म्हणूया. नक्कीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आदर्श घेणारा व्यक्तिमत्व आपल्या बाजूला आज बसलं, हा आमचा सौभाग्यच मानावा लागेल. दरम्यान इथे मात्र 4 धावा. धावसंख्या 21, 20 धावा, 9 धावांची अजूनही आवश्यकता उर्वरित 18 चेंडूंमध्ये. तर दादा येडगे सरांबद्दल आपण बोलत होतो, थोडंसं
राम सर, तुम्ही त्याच तालुक्यातील आहेत असं असलं तरी तुम्ही बऱ्याच जवळून त्या व्यक्तिमत्वाला पाहिलाय. थोडस चर्चा आपण करूया मध्येच, कारण वेळ आहे. सामना आता थोडासा एकतर्फी होत चाललाय, परंतु हे नाव जे आहे ना, हे कमबॅक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करेल. काय सांगाल यांच्याबद्दल? नक्कीच नक्कीच अशी फार कमी व्यक्तिमत्व असतात. दादा एडगेंना फार जवळून मी ओळखतो, तुम्ही जाणता. मोठा येऊ दे. दादा एडगे एक असं नाव आहे ज्यांनी खरं तर हे क्रिकेट फार उंचीवर नेऊन ठेवलं धनगर समाजाचं. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादा एडगे यांच्या माध्यमातून जी टीम उतरायची, आता सध्या त्यांनी फार थोडं कमी लक्ष इकडे केलंय. परंतु हा माणूस सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा क्रीडा असेल, या सगळ्या क्षेत्रात ज्याने आपलं नाव गोंदवलं. आणि जसं तुम्ही म्हणालात मगाशी की माणसाकडे किती पैसा आहे काय आहे, शेवटी आपलं फक्त नावच राहतं. आणि जेव्हा आपल्याला नाव करायचं असतं त्याला दोन मार्ग आहेत. एक तर तुम्ही चांगल्या मार्गातून करू शकता. क्या बात है भाई, ये कौन सा शॉट खेला आपने? क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. सध्या संघ बनवण्याकडे लक्ष त्यांचा कमी आहे, परंतु आयोजक म्हणून त्यांचा राजापूर आमदार जसे गेल्या वर्षी आपण पाहिलाय, त्याची वाट सुद्धा आम्ही अजून पुन्हा एकदा पाहतोय. नक्कीच त्यांचा आपण विचार घेऊ यापुढे. क्या इथे विजयी फटका येतोय का? होय होय होय. आणि इथे भारावली संघ. प्रत्येक खेळाडूंच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांची विचारपूस करतायत आणि त्यांना पाठबळ देत आहेत की कोई बात नहीं यार, अपना नाम बहुत बड़ा है, हम लोगों ने मैदान में बहुत कमाया है, अभी थोड़ा दूसरों का तो चलने दो, फिर हम बाद में वापसी करेंगे मैदान भी. यही कुछ कहने मेरे ख्याल से वो दिखते हुए. खरंच आपण ह्याच्याकडे ज्याच्याकडे आपण सामनाकडे वळूया. सामनावीर पुरस्कार खऱ्या अर्थाने जातोय या सामन्याचा. एकतर्फी ठरलेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय विनोद झोरे. शांती में क्रांती ज्याला म्हणतात ना, तेच करणारा हा खेळाडू. चेहऱ्याकडे बघितलात की नक्कीच या खेळाडूकडे बघून वाटतं की हा एकदम शांत असणारा खेळाडू, मात्र मैदानामध्ये त्याच्या बॅटने त्या उत्तर देणारा हा खेळाडू, प्रत्येक टिकेला फलंदाजीने आणि गोलंदाजीने उत्तर देणारा हा खेळाडू या सामन्याचा सामनावीर ठरतोय. अर्थातच विनोद झोरे या. आणि मी दादा एडगे सरांना आमंत्रित करतोय. सर या, तुम्ही तुमच्या हस्ते सामनावीर देऊया. दादा एडगे सर या, या तुमच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया. विनोद या, विनोदजी. सामना सुरू ज्यावेळी असतो त्यावेळी पॅव्हेलियन कक्ष जो आहे ना, त्याचा वापर जर केला गेला नाही तर आयोजकांनी लक्ष ठेवा. सामनावीराचा पुरस्कार आपण पाहतो विनोद झोरेंना पाहायला मिळतोय. आणि हा पुरस्कार अंबाई मिळन या संघाने हे टी शर्ट दिलेला आहे. आत्मवायचं सरांचा आशीर्वाद खूप मोठे आहे तुमच्यासाठी. सरांनी नाव आपण पुकारतोय त्यांच्या माध्यमातून बोलायचंय. विनोदला काहीतरी बोलायचंय. विनोद कमी बोलण्यासाठी ओळखला जाणारा विनोद आता मात्र म्हणतोय मला बोलायचंय. बोल. हे टी शर्ट हॅलो हॅलो आता मी या सामन्यात झालेल्या देवेशने चांगली गोलंदाजी केली होती. हे टी शर्ट मी त्याला डेडिकेट करतोय. थँक्यू. वा क्या बात आहे. खेळाडू पण ज्या यंगस्टर्स देवेश जांगळ्याने 2 धावांचं षटक टाकलं, सगळ्यांना इथे प्रभावित करून सोडलं. वेगाने आणि अचूकतेने
त्याच देवेशला हा सामनावीर किताब डेडिकेट करताना आपण पाहतो विनोदला आणि हा झालेला टाळ्यांचा गजर. एकीकडे अनुभव, दुसरीकडे युवा जल्लोष. देवेश येतोय का? ये थोडस बोलायला. नाही बोललं पण पाहिजे. भविष्यामध्ये तू यावेळी कुठे ही स्पर्धा आपलीच आहे, घरातलीच आहे. इथे बोलायची आपण सुरुवात करायला हवी. उद्या जाऊन एखाद्या टीम मध्ये असं व्हायला नको की आपल्याला बोलता येत नाही. न बोलता आलं तर कॅप्टन्सी पद सुद्धा एखादं जायचं तुझं. त्यामुळे बोलता आलं पाहिजे. काय सांगशील त्यामागे? हे क्रिकेट जो आज तू दाखवलास, तो वेगवान मारा तुझा मी पाहिला, त्यामागे मेहनत नेमकी कोणाची आहे? म्हणजे तुला आजपर्यंत घडवण्यामागे त्या गुरुवर्याचा कोणाचा हातभार आहे? माझ्या वडिलांचं म्हणजे आणि काका माझ्या आहेत आलेत. आणि आमची टीम पण खूप चांगलं हे करते. टीम स्पिरिट आहे आमचं सगळ्यांचं. चांगलं सपोर्ट करतात मला. त्यानंतर छोटासा लगेचच प्रश्न घेतो. भविष्याकडे वळताना तू क्रिकेटकडे आता तू चालणारा तू स्टार आहेस, यात शंकाच नाही, परंतु रोल मॉडेल जीवनामधील तुझ्या? हार्दिक पांड्या. वाह, क्या बात आहे. परंतु गोलंदाजी तुझी वेगवान भन्नाट वाटली. ब्रेट ली पेक्षा अचूकता सुद्धा होती आणि वेगवान सुद्धा होती. त्यासाठी पुन्हा एकदा तू प्रभावित केलंस मला आणि संपूर्ण प्रेक्षकांना सुद्धा. तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या माझ्याकडनं शुभेच्छा. दिवसेंदिवस अशीच प्रगती तुझी होत जावो आणि तुझ्या सोबतच आम्हा धनगर समाजाचं नाव रोशन होत जावो. देवेश सामनावीर ठरलाय आणि आपण व्यासपीठावरती पहा एक महान व्यक्तिमत्व, राजापूर तालुक्यातील आदरणीय सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी झोरे सर यांचं इथे पाचारण झालेलं आहे. सर, तुमचं आगमन आणि खऱ्या अर्थाने आलेली ह्या इथे वातावरणामधले आमच्यामध्ये ऊर्जा, मोठ्यांचे आशीर्वाद सर खूप महत्वाचे असतात. घरामध्ये ज्यावेळी तो करता पुरुष असतो ना, त्यावेळी बाकीचे लहानगे असतात, त्यांना भीती मनामध्ये कसलीच नसते.